शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर अनेक मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं। सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेलं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। पण उपोषण सोडतानाच बच्चू कडूंनी आता सरकारला नवा अल्टिमेटम देत कोंडीत पकडल्याचं दिसतंय। बच्चू कडूंचा यलगार, अखेर नरमलं सरकार। शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती। 7 दिवसानंतर अन्नत्याग आंदोलन स्थगित। कडूंचा सरकारला 2 ऑक्टोबरचा अल्टिमेटम। शेतकरी संघटनेचा प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुकारलेलं अन्नत्याग आंदोलन स्थगित होतानाची ही दृश्य। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, हमी भावाची ग्वाही, तसंच दिव्यांग आणि विधवा महिलांच्या मानधनासाठी बच्चू कडूंनी 8 जूनपासून मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं। बच्चू कडूंच्या या आंदोलनाची धग हळूहळू राज्यभर पसरत होती। त्यानंतर 15 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। अखेर सरकार खडबडून जागं झालं आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून उद्योग मंत्री बच्चू कडूंच्या भेटीसाठी पोहोचले। हे पत्र आम्ही शासन म्हणून आपल्याला देतोय, त्याच्यामध्ये तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, आम्ही आपल्याला शब्द देतो। यावेळी त्यांनी सरकार पत्रातील आश्वासनांचं वाचन करत बच्चू कडूंना अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। तसेच थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून निर्णय घेण्यात येईल। सरकारनं शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समितीच्या स्थापनेचं आश्वासन दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंशी फोनवरून संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली। या विनंतीला मान देत बच्चू कडूंनी त्यांचं अन्नत्याग उपोषण आणि रविवारचं चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली। पण आंदोलन स्थगित करतानाच बच्चू कडूंनी सरकारला 2 ऑक्टोबरचा अल्टिमेटमही देऊन टाकला। सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। भगतसिंग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू, तुम्ही तयार आहे सगळे? वैसा भी मरना ही पड़ता है तो फिर आंदोलन करके मरेंगे साले को। तयार आहे? आपण आंदोलन माग घेत नाही, फक्त पुढे ढकलतोय कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या उपोषणाच्या 7व्या दिवशी राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याचं दिसलं। याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमालाही बसला। शनिवारी सकाळी अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। आक्रमक झालेल्या बच्चू कडूंच्या समर्थकांनी कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणा केली। तसंच कार्यक्रम स्थळाबाहेरही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। आज अजितदादा बोलले पुण्याला, दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादानं तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे, म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलकं केलाय, लक्षात घ्या। देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते, ते पण आता बोलले। आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफीबद्दल एक डाव तरी बोलले ते। 7 दिवसानंतर अखेर बच्चू कडूंचं उपोषण सोडवण्यात सरकार यशस्वी झालं खरं, पण दिलेल्या वेळेत बच्चू कडूंच्या मागण्यांवर काम सुरू झालं नाही तर आज थांबलेले बच्चू कडू दुप्पट वेगानं मुंबई गाठू शकतात। त्यामुळे आता सरकार शेतकरी कर्जमाफीचा हा पेच नेमकं कसं सोडवतं
याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. अमरावतीहून संजय शेंडेसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुण्यामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंना न्याय द्या अशा घोषणा दिल्या. यावेळी काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शांत राहावं असं आवाहन अजित पवारांनी केलं. तसंच राज्य सरकार बच्चू कडू यांच्या मागण्यांसाठी समिती गठीत करणार आहे. त्या समितीमध्ये बच्चू कडू यांनाही घेतलं जाईल. ती समिती सरकारला अहवाल देईल. त्यानंतर ज्या मागण्या मान्य करणं शक्य असतील त्या मागण्या मान्य केल्या जातील असं अजित पवार यांनी आंदोलकांना सांगितलं. पण प्रहारचे कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी, एक मिनिट तुम्ही माझं ऐका, एक मिनिट तुम्ही माझं आता ऐका, एक मिनिट. त्यामध्ये काल तुम्ही थांबाव. काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं. त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतः बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला. दोघांची चर्चा झाली. बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या, त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू. त्या समितीत तुम्हालाही घेतो, म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार. त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व्ह करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल. अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे. चला आता अहो त्याच्याच बद्दल मीटिंग झाली. त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या, एक मिनिट, अशी मागणी करून चर्चा होत नसते. त्याबद्दल कमिटी केलेली आहे. कमिटी करून ती निर्णय. हे त्यांना बाजूला घेऊन जाता, मी सांगितलंय समजून. पोलीस आता त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना घेऊन जावं बाजूला. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा, दिव्यांग विधवांना 6,000 पेन्शन, पेरणीचे कापणी सर्व खर्च सरकारने करावा, अशा एकूण 17 मागण्या आहेत. या मागण्यांकरता आम्ही अजितदादाला भेटण्यासाठी आलो होतो. दिव्यांगांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात हे केलेलं आहे. आता ज्यावेळेस हे सरकार निवडून येणार होतं तर त्यांनी सांगितलं होतं की बाबा शेतकऱ्यांचा आम्ही 7-12 कोरा करणार आहोत व दिव्यांगांसाठी भरपूर त्यांनी योजना सांगितल्या होत्या. पण एकही योजना त्यांनी केलेली नाहीये आणि दिव्यांगांना अनेक वर्षापासून फक्त 1,500 रुपये पेन्शन दिली जाते.